प्लीज मेघना, तू मला शांत करायचा प्रयत्न करू नकोस. तुम्ही कशाला चिडताय एवढं? कशाला चिडतोय म्हणजे? तो गोवर्धन माझ्याशी फोनवरती असं बोलूच कसा शकतो? दिवाकर अहो, आपल्याला त्रास व्हावा म्हणून करतायत ते तसं. नाही नाही नाही, हे असं बोलून तू राकेशला पाठीशी नको घालूस. दिवाकर, मी राकेशला पाठीशी घालत नाहीये. नाहीतर काय चाललंय तुझं? काय चाललंय? मुक्ताशी मैत्री ह्यानीच तोडली. त्या ज्योतिषी लग्नाशी बोलणी चालू आहेत ना, मग हा मुक्ताच्या वाटेला जातोच कशा करता? दिवाकर, तुम्ही शांत व्हा. हे बघा, मी राकेशशी बोलते. नक्की प्रकार काय तो मी आधी समजून घेते, मग आपण बोलूया ना. बोलू नकोस, समजाव त्याला जरा. हो पण हा, एक मिनिट. नीट बोल त्याच्याशी आणि समजाव त्याला. काय झालं? अरे सागर, प्रॉब्लेम झाला यार. राकेश असा वागला मुक्ताशी? राकेश असा वागेल वाटलंच नव्हतं मला. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. आम्हाला एक क्षणभर खरं नाही वाटलं रे, कारण राकेश असं बोलेल तेही मुक्ताशी, असं कधीच वाटलं नव्हतं आम्हाला. अरे आम्ही तर गारच पडलो. राकेशने असं वागायला नको होतं मुक्ताशी. राकेश जर असं वागला असेल ना मुक्ताशी, तर मुक्ताने जे काय केलं ते अगदी बरोबर आहे. अरे मुक्ता काय, मुक्ताच्या जागी दुसरा कोणीही असतं ना तर त्याने हेच केलं असतं. एक्झॅक्टली. जे काय झालं त्यात संपूर्णपणे राकेशची चूक आहे. पण तरीही सागर, अरे तुलाच नाही, मलाही खूप वाईट वाटतंय, कारण राकेश असा नव्हता रे. तो आता खूप बदललाय, काहीतरी विचित्रच वागतो तो. आम्हालाही कळत नाही. हो रे, आणि हा प्रश्न पडला की ह्याचं काहीच उत्तर मिळत नाही. अरे पण ओंकार, असं बोलून कसं चालेल? राकेश तुमचा मित्र आहे आणि माझा तर भाऊ आहे तो. नाही, त्याला सांगायलाच हवं. तुला काय वाटतं आम्ही त्याला समजावलं नाही? अरे मी स्वतः त्याच्याशी बोललो, तृप्तीने त्याला समजवायचा प्रयत्न केला, पण तो काहीच समजून घ्यायला तयार नाहीये. नाही, मी बोलतो राकेशशी. ऍक्च्युली तोही माझ्याशी हल्ली नीट बोलत नाहीये, पण मी काहीतरी बोलतो. राकेशने असं वागायला नको होतं. मुक्ताने जे केलं ते अगदी योग्य आहे. निर्मला, आज घरनं जे कोणी येईल ना, पद्माकर, शालिनी, कोणी, त्यांना मी सांगणार आहे. अरे काय सांगणार आहात मा? बघा, नाव काढता शालिनी हजर. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. नाही मा, मला नको तर 100 वर्ष. 100 तुमची व्हायला हवी आणि ती नक्की होणार. अहो, मोठ्यांनी लहानांना आशीर्वाद द्यायचा असतो बाईसाहेब. ते खरं आहे, पण मी अगदी मनापासून म्हणतेय. आणि खरं सांगू, आज तुम्ही इतक्या फ्रेश दिसताय, छान दिसताय, म्हणून हे म्हणावं असं वाटलं. अहो खरंच, पद्माकर आलेत का तुमच्या बरोबर? त्यांना जरा डॉक्टरांना भेटायला सांगायचं होतं मला. हो मा, ते आलेत आणि डॉक्टरांशीच बोलतायत. अरे वा, आज जे जे काही मनात येत आहे ते सगळं घडतच चाललेलं आहे. खरंय, एखादा दिवस असाच उगवतो. हो हो, तसाच असेल आजचा हा दिवस. डॉक्टरांना सांगणार होता मी, आम्हाला लवकरात लवकर डिस्चार्ज द्यावं.
घरी आलो ना की अगदी ठणठणीत तब्येत होईल बघा आमची. आणि मा तुम्ही घरी आलात ना की घराची तब्येतही ठणठणीत होणार आहे. अरे तुम्ही कोणी माझं म्हणणं ऐकून का घेत नाही यात? राकेश अरे एक एक मिनिट बघ जरा. राकेशला काय बोलायचंय ते त्याला बोलू दे. काय झालं राकेश? राकेश बोल ना, काय काय झालं? झालं काय झालं? तुला माहित नाही का काय झालं? सागर त्या मुक्तानी थोबडीत मारली माझ्या. अरे तू भाऊ आहेस ना माझा, सांग ना मग मला, मुक्तानी हे जे केलं ते चूक केलं नाही का? नाही, मान्य आहे. मुक्ताने जे केलं ते बरोबर नाहीये. कुणावरही असा हात उचलणं चुकीचीच गोष्ट आहे, पण एक्झॅक्टली नेमकं हेच सांगायचा प्रयत्न करत होतो मी यांना, पण हे सगळे तिचीच बाजू घेत आहे. अरे ती मुक्ता इतकी शेफारली आहे तुला सांगतो, ती कोणालाही आगाऊपणे वाटेल ते बोलू शकते. आणि मी 4 गोष्टी तिला सुनावल्या, ते हे माझे मित्र तिची बाजू घेतात आणि तरी मी काही बोलायचं नाही. एक मिनिट राकेश, तू कसं वागलायस हे तू सोयीस्करित्या लपवतोयस. तू त्याला सांग ना की तू काय केलंयस ते. काय केलं का मी? हा, काय केलं सांग ना. अंगाला हात लावला तिच्या, हात उचलला तिच्या अंगावर, काय केलं सांग की. नॉनसेन्स. अरे मी फक्त जे सत्य होतं ना तेवढंच सांगितलं. राकेश तू तिला काय बोललास? काही विशेष नाही रे, जे सत्य तेवढंच सांगितलं तिला. तेव्हा मुक्ता उगाचच कुणावर हात उचलणार नाही. त्यात नक्की तुझी काहीतरी चूक असणार. ए सागर, तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल ना तर ठेवू नकोस. आणि एनिवे मला तुझ्याकडनं काही ऐकायची आवश्यकता वाटत नाही. अरे पण बास रे बास. तू पण या सगळ्यांसारखा मुक्ताचा चमचा. राकेश, तुम्हा सगळ्यांना जसं वागायचं असेल ना तसं तुम्ही वागा. त्या मुक्ताशी आता कसं वागायचं ना ते मीच बघतो. मिस्टर पद्माकर. ओ ओ हॅलो डॉक्टर. काय झालं? बरेच स्ट्रेस्ड आउट दिसत आहे. नाही काही नाही. मिस्टर पद्माकर, डोंट वरी. अहो, सुलोचना देवी आता ट्रीटमेंटला सुंदर रिस्पॉन्स देतात. ओ दॅट्स गुड न्यूज डॉक्टर. काय आहे, आणखीन 2 दिवस जर त्यांनी असाच रिस्पॉन्स दिला ना ट्रीटमेंटला, तर तुम्ही त्यांना कधीही घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. सो डोंट वरी. चहा. काय? चहा. काय झालं? कसला विचार करताय? गौरी, तुला माहित आहे आशिष सिगरेट ओढत होते? नाही, पण म्हणजे तुला माहित होतं? नाही, तसं नाही आहे बाबा. पण मला 1-2दा संशय आला होता, कारण अचानक मी त्याच्या रूममध्ये गेले होते तेव्हा मला सिगरेटचा वास आला आणि त्याच्या हालचालीत सुद्धा मला थोडा चोरटेपणा जाणवला. मग तू विचारलं नाहीस त्याला? विचारलं, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मी त्याला स्पष्टपणे विचारू सुद्धा शकले नाही ना, कारण मी त्याला सिगरेट ओढताना पाहिलं नव्हतं. पण तुम्ही का असं विचारताय? तुम्ही त्याला सिगरेट ओढताना पाहिलं? नाही, त्याच्या खाण्यामध्ये मला सिगरेट मिळाली. काय म्हणाला मग तो? क्वचित कधीतरी ओढतो असं म्हणाला. असं त्याने कबूल केलं? निदान कबूल तरी केलंय.
पण त्याने हा प्रॉब्लेम सुटत नाही का? मी अधूनमधून लाच घेतो किंवा कधीतरी दारू पितो, हे बोलणं जितकं निरर्थक आहे ना, तितकंच आशिषचं बोलणं निरर्थक आणि हास्यास्पद आहे. आशिषची खूप काळजी वाटते मला बाबा, कारण आशिष सारख्या मुलाला वाहवत जायला वेळ नाही लागणार. मी तोच विचार करतोय, म्हणजे आशिषचाच नाही तर आत्ताच्या जनरेशनचा. आधी गंमत म्हणून सिगरेट ओढतात, नंतर फॅशन म्हणून, आणि त्यानंतर मॅचो इमेज निर्माण करण्यासाठी. गमतीने केलेली कुठलीही गोष्ट आधी सवय होते आणि मग त्या सवयीचं व्यसन बनतं. ही काही व्यसनं अशी असतात की जी तुम्हाला आतून पोखरून टाकतात. आता सिगरेटच घे ना, स्वतःचे पैसे जाळून नाकातोंडातून धूर सोडायचा, स्वतःची आणि इतरांच्या तब्येतीची वाट लावायची. हे भयंकर आहे. बाबा तुम्ही आशिषशी बोला, त्याला चांगलं खडसावून विचारा की काय चाललंय त्याचं. असं मी बोललो त्याच्याशी. आता फक्त यावर तो काय ठरवतो हे महत्वाचं आहे. काय नाही, धीर धरायचा आणि वाट पाहायची. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. चहा घ्या, गार होतोय. असं काय करतोस? सांग ना मला, काय झालंय? नाही का ज्योती, खरंच काही नाही. सांगितलं ना मी तुला. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू अगदी सहज आलायस, म्हणजे तुझा मूड नॉर्मल आहे? हो, आणि मी तुला सहज भेटायला नाही का येऊ शकत? असं नाही रे, मला असं नव्हतं म्हणायचं. तू कधीही येऊ शकतोस. एक्झॅक्टली, बरोबर बोलते ज्योती. अरे राकेश, तू या घरचा होणारा जावई आहेस. इथं येण्याकरता तुला अगदी माझीही परवानगी घेण्याची काही गरज नाहीये. काय ज्योती? हो, अगदी खरं आहे. बरं झालं डॅडी तुम्ही आलात. आता ह्याच्याकडे बघा आणि मला सांगा, याचा मूड नॉर्मल वाटतोय? नाही, मला तरी नाही वाटत. हे बघ राकेश, तुला एक गंमत सांगतो. बऱ्याच वेळेला वडिलांपेक्षा सासरा जास्त कामी येतो. तुझा प्रॉब्लेम मला सांग. अरे हा असा सोडवून टाकतो प्रॉब्लेम. नाही अंकल, खरंच असं काही नाहीये. ज्योती, आता यापेक्षा जास्त मी काही करू शकत नाही. बघा ना, मी विचारून विचारून थकलीये. ज्योती, ट्रस्ट मी, खरंच असं काही नाहीये. ज्योती, आता तो सांगतोय ना काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून. विश्वास ठेव ना त्याच्यावर. आणि चला बघू, इथे काय बसलाय तुम्ही? बाहेर जाऊन लॉन वर बसा आरामात शांतपणे. चला good चला idea. चला चला चला, उठा. चल ना. जा जा, घेऊन जा त्याला. बोल ग. मुक्ता, अगं आज तू कॉलेजमधनं गेल्यानंतर सागर आला होता कॉलेजमध्ये. सागर? हा, म्हणजे मीच त्याला फोन करून बोलावलं. मला वाटलं कदाचित तो राकेशशी बोलला तर बरं होईल. मग काय उलटच झालं. सागर राकेशला समजायला गेला, राकेश चिडला आणि त्यांचंच मोठं भांडण झालं. राकेशने सागरचाही नाही ना ऐकलं? अगं काय झालं, राकेश त्याची बाजू मांडायला गेला आणि तिने सगळं खापर तुझ्यावरच फोडलं. पण सागरने त्याला सांगितलं की हे बघ, मुक्ता उगाचच असं काही करणार नाही, तर तुझी काहीतरी चूक असेलच ना. आणि इनफॅक्ट त्याच्यामुळेच राकेश चिडला. म्हणजे शेवटी सागरच्याही समजवण्याचा काहीच उपयोग झाला नाही ना? नाही ना, तेच सांगायला फोन केला होता. दीदी, तू मला सांगतेस की राकेश खूप डिस्टर्ब आहे. अरे राकेशचा मूड तू ठीक करायचास की तू डिस्टर्ब व्हायचंस?
तुला राकेश माहित नाही ना अजून, म्हणून तू हे सगळं बोलतेस. एकदा का कुठल्या ना कुठल्या कारणाने तो अपसेट झाला ना की मग कितीही विनवण्या करा त्याचा मूड काही चेंज होत नाही. सगळीच मुलं सारखी असतात. सगळी मुलं म्हणजे राकेश विषयी मला माहितीये. तू कुठल्या मुलाविषयी बोलतेस? नाही, मी सहजच बोलले. प्रीती, अरे खरंच मी अगदी सहज बोलले. तू मला सांगणार नाहीयेस? अरे नाही, मी अगदी खरं सांगते तुला. मी सहज तुला खरं काही सांगितलं नाही. मी आले. एक मिनिट, एक मिनिट मी आले. प्रीती, राकेश काय झालंय रे? नाथा म्हणत होता की तू खूप चिडला आहेस, त्याला पण उलट सुलट बोललास. काय झालंय? मम्मा प्लीज हा, तू आणखीन प्रश्न विचारून माझं डोकं फिरवू नको. आधीच त्या मुक्ताने माझं मुक्ताने काय रे? काय? काय नाही. मुक्ता आणि तुझं काय झालं? काय झालं? मुक्ता आणि माझं भांडण झालं कॉलेजमध्ये. वाटेल तसं बोललो मी तिला. काय विचारते मी, पण तू का बोललास तिला असं? काय झालं होतं? का केलंस तू असं? मम्मा मी काय केलं तेच विचारणार आहेस का तू? त्या मुक्ताने माझ्याबरोबर काय केलं ते नाही विचारणार? तिने काय केलं? हं? मम्मा राकेश काय केलं तिने? मामा ते मुक्तानी मला कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर थोबाडीत मारली. मामा काय? हो मामा. मामा तेव्हापासून हा विचार माझ्या डोक्यातनं जात नाहीये ग. मामा मी तुला नाही सांगू शकत आता माझ्या मनात काय चाललंय. अरे राकेश पण हे बघ. मामा तरी सुद्धा तू मलाच दोष देणारस का ग? अजूनही तुला वाटतं की यात माझी चूक आहे?